त्या माननीय बाळासाहेबांना तुम्ही अजून भारतरत्न का दिलं नाही हे ढोंगबंद करा. बाळासाहेब ठाकरेंची तो जन्मशताब्दी वर्ष आता 2026ला सुरू होता. त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे. आपण वीर सावरकरांना देऊ शकला नाही. हिंदुहृदय सम्राटांना जर भारतरत्न दिलं तर तो वीर सावरकरांचाही गौरव होतो. इतकंच मी सांगतो. आणि ही ढोंग बंद करा. या देशातलं एक महान नेतृत्व आणि अर्थात महाराष्ट्राचे मराठी माणसाचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. आज शिवसेना प्रमुख आमच्यात नाहीत व आपल्यात नाहीत, पण त्यांनी जे स्वतःचं विश्व उभं केलं, मग मराठी माणसाला स्वाभिमानानं जगण्यासाठी केलेला संघर्ष असेल, या देशातल्या हिंदूंना गर्वानं हिंदू म्हणून जगण्याचा दिलेला मंत्र असेल, आणि त्यातून हा जो देश आणि महाराष्ट्र घडत राहील आणि दोन पिढ्या निर्माण झाल्या, हे बाळासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या महाराष्ट्राला स्वाभिमानाची आणि लढण्याची प्रेरणा देण्याचं काम माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. आजही पिढ्या बदलल्या महाराष्ट्रातल्या, पण येणारी प्रत्येक मराठी पिढी ही माननीय शिवसेना प्रमुखांचं ऋण मान्य करून बाळासाहेबांचा विचार पुढल्या पिढीला देऊन पुढे जाते. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी या देशाला, समाजाला आणि महाराष्ट्राला बऱ्याच गोष्टी दिल्या. ते कधी सत्तेवर स्वतः आले नाहीत, म्हणजे मुख्यमंत्री झाले नाहीत, गव्हर्नर झाले नाहीत, केंद्रात मंत्री झाले नाहीत. ही सगळी पदं त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आणि सामान्य शिवसैनिकांना दिली. सामान्यातल्या सामान्य माणसाला शूर आणि वीर करण्याचं काम हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. आज हे आपण मगाशी म्हणालात की शिवसेनेचे 2 गट वेगळ्या वेगळ्या सभा वगैरे काय घेत आहेत. ज्यांना बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत किंवा जे खरोखर बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत, त्यांना एक गोष्ट समजायला पाहिजे, माननीय शिवसेना प्रमुखांनी आपल्या उभ्या आयुष्यात कधी शिवसेनेमध्ये वेगळा गट निर्माण केला नाही. त्याच्यामुळे गट हा शब्द चुकीचा आहे. जिथे मातोश्री आहे तिथे शिवसेना आहे. बाकी जर कोणी, जसं बाजारामध्ये डुप्लिकेट औषधं असतात, बनावट कपडे असतात, दुसरे ब्रँड वापरतात आणि काही ठिकाणी बनवतात, असे ब्रँड जर बाजारात आले असतील, चायना माल शिवसेनेच्या नावानं, तर तो तात्पुरता असतो. आता दिवाळीमध्ये चिनी फटाके येतात, वाद पेटली का नुसती फुसकेरे सुटतात, वाजत नाही. अशा काही गोष्टी गेल्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाकडून निर्माण झालेल्या आहेत. कारण स्वतः भारतीय जनता पक्ष हा चिनी माल आहे, त्याच्यामुळे ते चिनी मालाचा पुरवठा राजकारणामध्ये करत आलेला असतात. पण हिंदुहृदय सम्राटांची जी शिवसेना आहे, ती अस्सल शिवसेना ही मातोश्रीत आहे. मातोश्रीतून त्याचं निर्णय होतात. बाकी कोणाला काय करायचं ही तात्पुरती अवस्था आहे. मी कालही म्हणालो, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी काहीतरी त्यांना बाळासाहेबांविषयी आज प्रेम आलेलं आणि त्यांनी ट्विट केलेलं आहे. राऊत साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही बाळासाहेबांना अभिवादन करताना शहांनी म्हटलंय की प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांची वैचारिक कटिबद्धता सदैव प्रेरणा देत राहील. त्यांना बाळासाहेब ठाकरे माहीतच नाहीत. अमित शहाना प्रतिकूल परिस्थितीत आम्ही काय झुंज दिली, आणि ही झुंज प्रतिकूल परिस्थितीत आम्ही अमित शहाशी सुद्धा देत आहोत. लक्षात घ्या, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेपुढे जी परिस्थिती निर्माण केली आहे,
आणि त्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत संघर्ष करत आज आम्ही उभे आहोत. ही आम्हाला दिलेली बाळासाहेबांची प्रेरणा आहे. नुसतं बाळासाहेब ठाकरेंचं नाव महाराष्ट्रात येऊन मतांसाठी घेतलं म्हणजे ती बाळासाहेबांची प्रेरणा ठरत नाही. बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट होते खरे, नकली हिंदू हृदय सम्राट नव्हते. ते कृतिशील हिंदू हृदय सम्राट होते. हातामध्ये कोणतीही सत्ता नसताना, पॉवर नसताना त्यांनी हिंदूंसाठी लढा दिला देशामध्ये आणि त्याचे परिणाम भोगले. महाराष्ट्रामध्ये कोणतीही सत्ता नसताना त्यांनी मराठी माणसासाठी संघर्ष केला, लढा दिला आणि शिवसेनेसारखी कवचकुंडलं या महाराष्ट्रासाठी निर्माण केली. ही कवचकुंडलं ज्या अमित शहानी आणि मोदींनी तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार अजिबात नाही, हे मी तुम्हाला सांगतो. प्रतिकूल परिस्थितीशी आम्ही झुंज देतो, ही बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा आहे. आम्ही चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून राजकारणामध्ये थांबलेलो नाही. बाळासाहेबांचा एक विचार होता, बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हतं. बाळासाहेब हे ढोंगावर हल्ला करणारे, ढोंगाचा प्रतिकार करणारे नेते होते. आणि या देशात जे ढोंग सुरू आहे हिंदुत्वाच्या नावानं राजकारणातलं, त्या ढोंगाचा प्रतिकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना करते आहे. हाच बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे. तुम्ही जे आज अमित शहांचं ट्विट किंवा मोदी शहांचं ट्विट वगैरे म्हणताय ना, माझं त्यांना आव्हान आहे, शिवसेनेतर्फे आव्हान आहे, संपूर्ण उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेतर्फे आव्हान आहे, ही ढोंग बंद करा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्नानं या किताबानं त्यांचा गौरव करा, तर तुम्ही खरे. ही शिवसेनेची मागणी आहे. समजा की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळायलाच पाहिजे. गेल्या काही काळामध्ये मोदी शहा आल्यापासून राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून जे त्या पदाला योग्य नाहीत, ज्या किताबाला अशाने भारतरत्न आपण दिलेला आहे. पण ज्याने या देशामध्ये खऱ्या हिंदुत्वाचं बीज रोवलं आणि वाढवलं, त्या माननीय बाळासाहेबांना तुम्ही अजून भारतरत्न का दिलं नाही, हे ढोंग बंद करा. बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी वर्ष आता 2026ला सुरू होत आहे. त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे. आपण वीर सावरकरांना देऊ शकला नाही. हिंदू हृदय सम्राटांना जर भारतरत्न दिलं तर तो वीर सावरकरांचाही गौरव होईल, इतकंच मी सांगतो. आणि ही ढोंग बंद करा. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आजही अस्तित्वात अशा पद्धतीनं आहे की योग्य संधी बघून ती तुमच्यावरती हल्ला करेल.